सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलमध्ये आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे अरुंधती रॉय यांचं द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक आहे. नमस्कार. आणि हे असं एक पुस्तक आहे ज्याबद्दल खरंच कितीही बोललं तरी कमीच आहे. अगदी. आणि म्हणूनच आज आपण फक्त कथेबद्दल नाही, तर ती इतकी प्रभावी का ठरली यावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. हो. आपल्याकडे या पुस्तकासोबतच जॉन अपडाईक, डेली टेलिग्राफ सारखे समीक्षकांची मतं आहेत आणि काही वाचकांच्या प्रतिक्रियासुद्धा आहेत. अच्छा. तर आपलं ध्येय हेच आहे की या सगळ्यांमधून हे समजून घेणं की केरळच्या आयमेनेम सारख्या एका छोट्या गावात घडणारी ही कथा ती जागतिक साहित्यात इतकी महत्त्वाची का ठरली. आणि मला वाटतं याचं उत्तर आपल्याला त्या कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या दोन लहान मुलांच्या, राहेल आणि एस्थाच्या नजरेतून मिळतं. बरोबर. ही जुळी भावंडं वयाने खूप लहान, पण त्यांचे अनुभव खूप मोठे आणि वेदनादायी आहेत. हो, सुरुवात करूया. ही मुलं त्यांच्या बालपणी एका भयंकर घटनेची साक्षीदार बनतात. पण त्याहून वाईट हे आहे की त्या घटनेसाठी आणि कुटुंबावर कोसळलेल्या प्रत्येक संकटासाठी त्यांना जबाबदार धरलं जातं. हो, आणि त्यांचं आयुष्य एका क्षणात बदलून जातं. अगदी. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity. Make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. एक होतं जग आणि नंतरचं जग, अशी त्यांच्या आयुष्याची जणू काही फाळणीच होते. आणि याच फाळणीतून ही कादंबरी उलगडत जाते. पण ही कथा फक्त या जुळ्या मुलांची नाही, हेच या पुस्तकाचं खरं सामर्थ्य आहे, नाही का? बरोबर. रॉय यांनी या दोन मुलांच्या वैयक्तिक दुःखाला केरळच्या त्यावेळच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीशी इतक्या सहजपणे जोडलंय की हो, आपल्याला कळतं की कोणतीही वेदना ही फक्त वैयक्तिक नसते. तिची मुळं समाजात कुठेतरी खोलवर रुजलेली असतात. अगदी. तुम्ही जो सामाजिक परिस्थितीचा उल्लेख केला तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एका बाजूला केरळमधला सिरियन ख्रिश्चन समाज, त्यांच्या परंपरा, आणि दुसरीकडे त्याच काळात जोर धरू पाहणारा साम्यवाद. हो, या दोन मोठ्या शक्तींच्या संघर्षात सामान्य माणसं कशी भरडली जातात याचं हे एक खूप प्रभावी चित्रण आहे. अगदी. आणि हे चित्रण सरळसोट नाहीये, हीच या कादंबरीची खासियत आहे. म्हणजे ती नॉन लिनियर कथनशैली. हो, ती पुढे मागे जाणारी कथनशैली. कथा कधी वर्तमानात येते, जिथे आपल्याला मोठी झालेली, शांत आणि तुटलेली राहेल आणि एष्था दिसतात. आणि मग अचानक भूतकाळात जाते. हो, जिथे त्यांच्या बालपणीच्या त्या दुःखद घटनेची बीजं पेरली जात होती. पण मला एक प्रश्न पडतो. ही जी शैली आहे ती काही वाचकांसाठी सुरुवातीला थोडी गोंधळात टाकणारी ठरू शकते, नाही का? नक्कीच. सुरुवातीला थोडं अवघड वाटू शकतं, पण मला वाटतं की हा गोंधळच लेखिकेला अपेक्षित आहे. अच्छा, म्हणजे हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयोग आहे. अगदी. जेणेकरून वाचकालाही त्या मुलांच्या विखुरलेल्या मानसिक अवस्थेचा, त्यांच्या तुटलेल्या आठवणींचा अनुभव यावा. बरोबर. ही शैली म्हणजे केवळ एक तंत्र नाही, तर ती कथेच्या आत्म्याचाच एक भाग आहे. आणि याच विस्कळीत आठवणींच्या केंद्रस्थानी आहे तो मुख्य संघर्ष. अम्मू आणि वेलुथा यांच्यातील निषिद्ध प्रेम. हो, अम्मू जी जुळ्या मुलांची आई आहे आणि वेलुथा जो अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीतला आहे. आणि इथूनच प्रेमाचे नियम म्हणजे लव्ह लॉज ही संकल्पना समोर येते. हो, ही संकल्पना तर या कादंबरीचा कणा आहे. खरं तर हे नावच किती विलक्षण आहे, नाही का? प्रेमाचे नियम. जणू काही प्रेमावरही कोणीतरी कायदे बनवलेत. आणि ते कायदे काय सांगतात? ते सांगतात की कोणावर प्रेम करावं, कसं करावं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती करावं. समाजाने, जातीने, धर्माने घालून दिलेले अलिखित नियम. अगदी. आणि अम्मू आणि वेलुथा हे नियम मोडण्याचं धाडस करतात. त्यांचं नातं ह्या कथेचा भावनिक आणि नैतिक केंद्रबिंदू बनतं. आणि त्या एका कृतीमुळे सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ येतं. आणि याच प्रेमाच्या नियमांमुळे मग कादंबरीतील इतर विषयही एकमेकांशी जोडले जातात. म्हणजे जातीय भेदभाव, कौटुंबिक कलह, स्त्रियांचं दडपलेलं आयुष्य, राजकीय ढोंगीपणा. हो, आणि आपल्यावर राहिलेला तो वसाहतवादाचा प्रभाव, हे सगळं त्या एका मुख्य संघर्षाभोवती फिरत राहतं. बरोबर. पण हे सगळं सांगण्याची अरुंधती रॉय यांची जी पद्धत आहे
त्यांची भाषा ती थक्क करणारी आहे. तुम्ही भाषेचा मुद्दा काढला हे खूप चांगलं झालं, कारण तीच या पुस्तकाची खरी ओळख आहे. हां, समीक्षक तिला गीतात्मक, खंडित आणि अत्यंत संवेदनशील असं म्हणतात. काव्यात्मक आहे, पण खेळकरही आहे. हो, ती खूप खेळकर आणि प्रायोगिक सुद्धा आहे. त्या शब्दांची मोडतोड करतात, काही शब्द उलटे लिहितात, वाक्यांची पुनरावृत्ती करतात. अच्छा. हे सगळं म्हणजे त्या मुलांच्या नजरेतून दिसणारं जग आहे. हां. त्यांच्या निरागसतेचं आणि त्याचवेळी त्यांच्यावर झालेल्या आघाताचं ते प्रतीक आहे. याच शैलीबद्दल प्रसिद्ध लेखक जॉन अपडाईक यांनी खूप छान टिप्पणी केली आहे. काय म्हणालेत ते? ते म्हणतात, एका महत्वाकांक्षी कादंबरीला स्वतःच्या भाषेत गुंतवणूक करावी लागते आणि या कादंबरीने ते केलं आहे. वा, स्वतःच्या भाषेत गुंतवणूक करणे. हो, म्हणजे मला असं वाटतं की या पुस्तकाने केवळ एक गोष्ट सांगितली नाही, तर ती गोष्ट सांगण्यासाठी स्वतःची एक वेगळी दुनिया, एक वेगळं व्याकरणच तयार केलं. अगदी बरोबर. आणि याचमुळे ही कादंबरी केवळ वाचण्यापुरतीच उरत नाही, तर ती एक अनुभव बनते. हो. डेली टेलिग्राफच्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक राष्ट्रीयता, जात आणि धर्माचे कपडे काढून थेट माणुसकीचं नग्न सत्य समोर आणतं. आणि हेच या भाषेचं सामर्थ्य आहे. मग आता आपण मुख्य प्रश्नाकडे येऊया. हे पुस्तक इतकं का भावतं? याला एक मास्टरपीस का मानलं जातं? म्हणजे राजकीय टीका आणि वैयक्तिक दुःख यांचं मिश्रण तर अनेक कादंबऱ्यांमध्ये असतं. मग यात असं वेगळं काय आहे? मला वाटतं याचं वेगळेपण त्या नावामध्येच आहे. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. छोट्या गोष्टींचा देव. हो, ही कादंबरी आपल्याला हेच दाखवते की आयुष्यातल्या मोठ्या शोकांतिका, मोठ्या घटनांमुळे नाही, तर छोट्या छोट्या गोष्टींमधून जन्माला येतात. एक नजर, एक उच्चारलेला किंवा न उच्चारलेला शब्द, एक लहानसा गैरसमज. एक छोटासा स्वार्थ. अगदी. या छोट्या गोष्टी किती विनाशकारी ठरू शकतात याचं हे पुस्तक म्हणजे एक दाहक उदाहरण आहे. हो, मला आठवतंय. पुस्तकात एक प्रसंग आहे जिथे लहानगी राहेल तिच्या चुलत आजीच्या आंबाड्याबद्दल काहीतरी निरागसपणे बोलते आणि त्या एका वाक्याने त्या आजीच्या मनात तिच्याबद्दल कायमचा द्वेष निर्माण होतो. बरोबर. तेव्हा जाणवतं की मोठ्या युद्धांची, मोठ्या द्वेषाची सुरुवात अशाच क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींमधून होत असते. आणि याच छोट्या गोष्टी जेव्हा प्रेमाचे नियम मोडणाऱ्यांच्या आयुष्यात येतात, तेव्हा त्या जीवघेण्या ठरतात. जे लोक समाजाच्या चौकटी बाहेर जाऊन प्रेम करण्याचं धाडस करतात, त्यांना समाज शिक्षा देतो. हो, आणि ही शिक्षा केवळ शारीरिक नसते. त्यांचं आयुष्य कायमचं दुःख आणि एका विचित्र भयान शांततेने ग्रासलं जातं. एका वाचकाने लिहिलं आहे, जुळ्या मुलांची आणि वेलुथाची कहाणी माझ्यासोबत बराच काळ राहील. आणि हे खरं आहे, ही पात्र, त्यांची वेदना आपण विसरूच शकत नाही. या पुस्तकाच्या प्रभावाबद्दल हार्पर्स अँड क्वीन मासिकाने म्हटलंय, हे पुस्तक बुद्धी आणि मन दोघांनाही सारखंच आकर्षित करतं. म्हणजे हे केवळ भावनिक नाही, तर बौद्धिक पातळीवरही आपल्याला विचार करायला भाग पाडतं. हो, समाज, कुटुंब आणि आपल्या स्वतःच्या धारणांवर प्रश्न विचारायला लावतो. यात आणखी एक गोष्ट आहे. पायोनियर वृत्तपत्राने लिहिलंय, ही एक दुःखद कथा आहे, जी अत्यंत विनोदी, हळवारपणे आणि कुशलतेने सांगितली आहे. हे खरंय. कथेत इतकं दुःख असूनही त्यात लहान मुलांच्या नजरेतून आलेला एक निरागस विनोद आहे. हो, त्यांचे जगाबद्दलचे गैरसमज, शब्दांचे ते करत असलेले अर्थ, त्यामुळे कथेला एक वेगळीच खोली मिळते. आणि सामान्य वाचकांच्या प्रतिक्रिया त्या या पुस्तकाचा सार सांगतात. एका वाचकाने लिहिलं आहे, ही कथा घाईत वाचण्यासारखी नाही. ती हळू वाचायची, काळजीपूर्वक निरीक्षण करायची आणि स्वतःमध्ये मुरू द्यायची आहे. बरोबर. तर दुसऱ्या एका वाचकाची प्रतिक्रिया तर अगदी छोटी पण समर्पक आहे. हे फक्त पुस्तक नाही, हा एक अनुभव आहे. आणि यापेक्षा अचूक वर्णन असूच शकत नाही. नक्कीच. ही जी विलक्षण लेखन शैली आहे, ही जी समाजाच्या आरपार पाहणारी नजर आहे, ती कुठून येते याचा विचार केला की अरुंधती रॉय यांच्याकडे वळावंच लागतं. त्या केवळ लेखिका नाहीत. हो, ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असेल की त्यांनी दिल्लीतून आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं आहे. तुम्हाला काय वाटतं, त्यांच्या या पार्श्वभूमीचा त्यांच्या लेखनावर, विशेषतः या कादंबरीच्या संरचनेवर काही परिणाम झाला असेल का? हा खूपच इंटरेस्टिंग मुद्दा आहे. मला वाटतं नक्कीच झाला असावा. कसं? जसं एखादी इमारत डिझाईन करताना प्रत्येक लहान सहान तपशिलाचा विचार करावा लागतो, बरोबर. तसंच काहीसं या कादंबरीच्या रचनेत दिसतं. ती खूप गुंतागुंतीची पण तरीही अत्यंत मजबूत आहे. प्रत्येक पात्र, प्रत्येक घटना, प्रत्येक प्रतिमा एकमेकांशी जोडलेली आहे. अच्छा. आणि द गॉड ऑफ स्मॉल थिंग्सच्या यशानंतर त्यांनी जो मार्ग निवडला तोही खूप काही सांगून जातो. त्यांनी प्रामुख्याने नॉन फिक्शन म्हणजे वैचारिक लेखनाकडे स्वतःला वळवलं.
हो. त्यांनी लोकशाही, भांडवलशाही, जागतिकीकरण, पर्यावरण, धरणं, काश्मीर प्रश्न अशा अनेक ज्वलंत विषयांवर अत्यंत निर्भीडपणे लिहिलं. त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. म्हणजे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्समध्ये ज्या सामाजिक अन्यायाची बीजं दिसतात त्याच अन्यायाविरुद्धचा लढा त्यांनी त्यांच्या वैचारिक लेखनातून आणि कार्यातून पुढे चालू ठेवला. आणि त्यांच्या या कामाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यताही मिळाली. 1997चा बुकर पुरस्कार तर आहेच, हो, पण त्यानंतर मिळालेला लॅनन फाउंडेशन कल्चरल फ्रीडम प्राइज किंवा 2015मध्ये मिळालेला आंबेडकर सुधारक पुरस्कार हे सगळं दाखवून देतं की त्यांचा प्रवास केवळ साहित्यापुरता मर्यादित नाही. अगदी. यावरून त्यांच्या लेखणीची ताकद आणि त्यांच्या विचारांची खोली लक्षात येते. त्या केवळ शब्दांच्या जादूगार नाहीत, तर त्या शब्दांचा वापर समाजातील विसंगतींवर प्रहार करण्यासाठी करतात. तर या सगळ्या चर्चेचा समारोप करायचा झाल्यास द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक म्हणजे केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही. हे म्हणजे स्मृती, अन्याय आणि समाजाने घालून दिलेल्या क्रूर बंधनांमध्ये अडकलेल्या प्रेमावरचं एक शक्तिशाली आणि काव्यात्मक भाष्य आहे. हो, ही एक अशी कथा आहे जी आपल्याला अस्वस्थ करते, विचार करायला लावते. आणि आपण ज्या जगात राहतो त्यातील अदृश्य नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण करायला शिकवते. आणि या चर्चेच्या शेवटी मी सगळ्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न देऊ इच्छिते. हे पुस्तक छोट्या गोष्टींच्या देवाबद्दल आहे, ज्या छोट्या गोष्टी नकळतपणे आपलं आयुष्य घडवतात किंवा उद्ध्वस्त करतात. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या आयुष्यात मोठ्या गोष्टींचा देव कोण आहे याचा विचार मनात येऊ शकतो. म्हणजे समाजाने, परंपरेने किंवा सत्तेने लादलेले ते मोठे नियम कोणते आहेत जे आपल्यावर राज्य करतात आणि आपले निर्णय नियंत्रित करतात. वा, खूपच मार्मिक आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. आता एक विशेष घोषणा. आम्ही sharingstories.in वर #pushing Indian authors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची उत्तम पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. ही खूप छान मोहीम आहे. आणि या कार्यक्रमाला plots4movies.com यांचं सहकार्य लाभलं आहे. हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे, जिथे पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतं. ही एक अतिशय उपयुक्त संकल्पना आहे. श्रोत्यांना एक विनंती आहे, कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. आणि जर हे विश्लेषण ऐकून द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स वाचावंसं वाटत असेल तर डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून तुम्ही ते खरेदी करू शकता. नक्की वाचा. हो, हा एक अविस्मरणीय अनुभव असेल. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. भारतीय लेखकांचं कोणतं पुस्तक तुमचं सर्वात आवडतं आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन पुस्तकाच्या सखोल विश्लेषणासह. धन्यवाद. धन्यवाद.